नमस्कार, हॅलो, कसे आहात सगळे? नमस्कार, वेलकम बॅक टू अवर न्यू ब्लॉग. आज जरा ब्लॉगची ओपनिंग थोडी इंटरेस्टिंग आहे. तुम्हाला जर अंदाज आला नसेल तर हा कॅमेरा आत्ता सध्या कारच्या डिकीमध्ये आहे आणि ह्याचंच रिझन आम्ही चाललो कॅम्पिंगला. तर स्वित्झर्लंडला आल्यानंतर एवढा छान लँडस्केप आहे, सिनेरी आहे. आम्ही विचारच केलेला जेव्हा आम्ही इथे आलेलो तेव्हा की एकदा तरी ह्या वर्षी कॅम्पिंग करायचं आणि आमच्या दोघांचाही हा पहिला एक्सपिरियन्स आहे कॅम्पिंगचा, इनफॅक्ट मोमोचा पण. सो आय डोंट नो आता कसं. आम्ही कॅम्पिंगचे खूप सारे व्हिडिओज बघितले, त्याप्रमाणे सगळ्या गोष्टी घेतलेल्या पण आहेत. सो टेंट सेटअप करण्यापासून जेवण करण्यापर्यंत सगळ्या गोष्टी आम्हाला करायच्या आहेत. वी आर व्हेरी 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 एक्सायटेड. आणि ह्या सगळ्या कॅम्पिंगच्या गोष्टी तर आहेच, पण त्याबरोबर आज पर्टिक्युलरली आम्ही कॅम्पिंगला का जातोय कारण आज खूप स्पेशल डे आहे. पुष्कर ओव्हर ऍक्टिंग करू नको. काय आज? पुष्करचा बर्थडे आहे. सो हॅपी बर्थडे पुष्कर. थँक्यू. सगळ्यांनी पुष्करला छान छान विश करा आणि आशीर्वाद द्या. तुमच्या सगळ्यांचे आशीर्वाद आम्हाला सगळ्यांना खूप गरजेचे आहेत. सो आता जास्त वेळ घालवत नाही होत आम्ही पटकन गाडीमध्ये बसतोय कारण ऑलरेडी दुपार झालेली आहे आणि दुपारचंच चेक इन होतं, पण आम्ही थोडं एक अर्धा तास लेट आहोत. भेटूया थोड्याच वेळात. बाय बाय बाय. आपण आलेलो आहोत आता बर्नमध्ये एका इंडियन रेस्टॉरंटमध्ये आलेलो आहोत, तुलसी. कारण आम्ही लंच केला नव्हता आणि तसंच निघालेलो. तर आता आधी आम्ही लंच करणार आहोत आणि मग इथून किती वेळ आहे? अर्धा तास. इथून एक तास वगैरे आहे अजून आम्हाला आमच्या कॅम्पिंग साईटला जायला. सो आधी बघूया इथे काय काय मिळतंय आणि तुम्हाला पण दाखवते. अजून एक इंटरेस्टिंग गोष्ट इथे आम्ही अशी नोटीस केली आहे इंडियन रेस्टॉरंटमध्ये स्पेशली, की इथे मेन्यू खूप लिमिटेड असतो आणि इथे तुम्ही जेव्हा भाजी मागवता तेव्हा तुम्हाला मोस्टली राईसही येतो त्याच्यावर. तर त्यामुळे ही छोटीशी गंमत आहे इकडे. त्यामुळे असं एक्सपेक्ट करू नका की इकडे एक फुल फ्लेजेड मेन्यू मिळेल तुम्हाला. तर वैशाली, आपण काय काय मागवलंय? आपण मागवलंय मूर अद्रकी. आता त्याच्यात आम्हाला वाटतं ते ग्रेव्ही असणार चिकनची, राईस, सलॅड आणि रायता असं दिलं आहे. तर आय थिंक त्यांनी सलॅड आणून दिलं आधीच. वेगळंच हे आहे ना इकडे म्हणजे सर्विंग. मी आईस टी मागवली आहे. जर एकदम जबरदस्त मोठा ग्लास आलाय आईस टीचा. आणि पुष्करने मागवलेलं अजून आहे व्हेजमध्ये आलू बेंगनची डिश म्हणजे थाळी बेसिकली. सो ती आल्यावरती आम्ही दाखवतो किती क्वांटिटी येते आणि कशी टेस्ट आहे त्याची. A few moments later. आम्ही आता निघालेलो आहोत पुढच्या प्रवासाला. आता कॅम्पिंग 1 तासावर आहे. कॅम्पिंगचा जो रस्ता आहे तो 1 तासावरती आहे आणि मस्त जेवण होतं ह्या रेस्टॉरंटमध्ये. पुष्करच्या बर्थडेची सुरुवात चांगली झालेली आहे. सुपर्ब. प्रतिम. आणि जेवण पण छान होतं. तर ह्या रेस्टॉरंटचं नाव होतं तुलसी रेस्टॉरंट. हे आहे बर्नमध्ये. तर तुम्ही कधी ह्या एरियामध्ये आलात आणि तुम्हाला ट्राय करायचं असेल तर तुम्ही नक्की ट्राय करा. सो आता आम्ही निघालेलो, थोड्याच वेळात आपण परत भेटूया. आणि आम्ही पोचलो इकडे फायनली आमच्या डेस्टिनेशनला.
हे लिटरली म्हणजे तुम्हाला काय सांगू, जर तुम्ही लहानपणी हायडी कार्टून बघितलं असेल तर इट्स लिटरली लाईक दॅट. म्हणजे एक असं म्हणजे चहूबाजूंनी माउंटन्स आहेत आणि त्याच्यामध्ये होत आम्ही. आणि जंगलच आहे हे, असं जंगलात कॅम्पिंग करणं म्हणजे जंगलच आहे, वाईल्ड कॅम्पिंग आहे हे. आणि आम्हाला सगळ्यांमध्ये खरं तर कॅम्पिंग नव्हतं करायचं, शांततेच्या ठिकाणी असं फक्त नेचरमध्ये स्पेंड करायचा होता आमचा दिवस, आणि त्यासाठी आम्ही हे वाईल्ड कॅम्पिंग निवडलेलं आहे. आणि मोमोला तर इतकं रान मोकळं आहे, मोमो इतकी खुश झाली आहे. आणि ऍक्च्युली वाईल्ड कॅम्पिंग असलं तरी ही कोणाची तरी प्रॉपर्टी आहे, त्या प्रॉपर्टीमध्ये आम्ही आहोत. आणि इट्स ब्लिसफुल, म्हणजे इट्स बियॉन्ड एनी डिस्क्रिप्शन. इथे येऊनच अनुभवणंच हे एवढंच सांगू शकतो. मोमोला तर इतकी मजा येते. जे लँडलॉर्ड आहेत त्यांचाही डॉग आहे, बर्नीज माउंटन डॉग, आणि ते दोघं इतके खेळतायत. त्याची क्लिप टाकू आम्ही, किंवा आतापर्यंत टाकली असेल तर तुम्ही बघितलीच असेल ती. इतका गोड आहे तो डॉग, इतका गोड आहे, मस्त. म्हणजे हिची पण छान मैत्री झाली. आता असं थोडंसं ऊन कमी झालेलं आहे आणि हलकासं असं मध्येच क्लाउडी होत आहे वातावरण. तर आमची त्या दोघांची खूप 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 इच्छा आहे की मस्त असा गार पाऊस पडला पाहिजे. अगदी जोरात नाही, पण असा छान रिमझिम आणि त्याचा आवाज. आणि वा, मी सगळं मॅनिफेस्टच करते. आय जस्ट होप की पाऊस पडू दे, कारण थोडा थंडावा पण येईल हवेमध्ये. पण मस्त वाटते. आता आम्ही तुम्हाला पटकन व्ह्यू दाखवतो आणि मग थोड्याच वेळात टेंट लावताना भेटतो. एवढं जड आहे ते. अरे बाप रे. तर आता आम्ही इथे टेंट लावायला विचार केलेला आहे. टेंट लावूया, कारण एनिवे समरचे दिवस आहेत तर 10पर्यंत ऊन असतंच. त्यामुळे आता ते तोपर्यंत कुठे थांबणार. त्याच्यामुळे आता आम्ही इथे असं कुठेतरी छान व्ह्यू समोर दिसला पाहिजे कुठल्या कुठल्या. त्याच्यामुळे अशा ठिकाणी आम्ही आता टेंट लावणार आहोत. आता पुष्कर इकडे टेंटची तयारी करतोय सगळी. तर आम्ही टेंट लावलेला आहे सक्सेसफुली. येस. आणि कसं वाटलं तुला मस्त आणि पटकन झालं. काय इझी होतं. मला वाटतं 20-25 मिनिटात झालं. मला असं वाटतं खूप वेळ लागेल आम्हाला, कारण आम्हाला काहीच आयडिया नाही. आम्ही फर्स्ट टाइम करतोय टेंट पिचिंग, तर त्यामुळे खूप मजा आली, खूप धमाल आली. इझी आहे, थोडं स्टेप्स फॉलो करावे लागतात की तुम्हाला कळून जातं. एकदा केलं की परत आरामात करा. आणि आम्ही सगळे नाही ठोकले, कारण एवढं काही विंडी नाहीये. जर थोडं विंडी वाटलं तर आम्ही हे स्क्रू त्यांनी दिलेले आहेत आणि ह्यांनी थ्रेड दिल्या, तर त्या बांधून खूप असेल तर ते अजून थोडंसं प्रोटेक्शन म्हणून तुम्ही लावू शकता. असं जमिनीत खोचायचं. आणि हे आमचं टेंट. आणि अजून अजून खूप सारी कामं बाकी आहेत. आता आपल्याला मॅट्रेस हे करायची आहे, बेसिकली बनवायची आहे. त्याच्यानंतर उशी बनवायची आहे. त्याच्यानंतर आपल्याला छान असा किचन सेटअप करायचा आहे, मिनी किचन सेटअप. आणि मग असं छान असं सेटअप पूर्ण झाल्यानंतर की मस्त कॉफी करायची आणि कॉफी प्यायची आणि मॅगी खायची. मॅगी खाऊया. येस. चला आता आपण पुढच्या कामाला लागूया. लेट्स गो.
आणि अशा प्रकारे आपली एअर मॅट्रेस मस्त फुलली आहे. विदिन आय थिंक 10 मिनिट्सच्या आत 5 मिनटात फुलली आहे एअर मॅट्रेस. त्यामुळे नक्की पंप घ्या, इलेक्ट्रिक पंप इझी जातो आणि फटाफट होऊन जातं. तर आता एअर मॅट्रेस फुलली आहे, आता ते झालं आहे. आता यानंतर आम्ही टेबल सेट करतो. इकडे तुम्ही बघाल आम्ही टेबल सेट करतो इकडे. आणि टेबल सेट केल्यानंतर हा जो स्टव आणला आहे तो स्टव लावणार आहोत आम्ही. आणि त्याच्यासाठी आम्ही सिलेंडर पण आणले, जे पोर्टेबल सिलेंडर असतात छोटेवाले. तर मस्त टेबल सेट झाल्यावर, स्टव सेट झाल्यावर, सगळं चालू झाल्यावर आम्ही मस्त कॉफीचा आस्वाद घेणार आहोत, मॅगी बनवणार आहोत आणि ही जी काय अमेझिंग सीनरी आहे ह्याची मजा घेणार आहोत. तर भेटूयात लवकरच. आमचं इथे सेटअप झालेलं आहे, गॅस पण लावून झालेला आहे इकडे आमचा. आणि आता आम्ही त्याचा श्री गणेश करणार आहोत. पुष्कर कॉफी बनवतोय मस्त. आणि भूक लागली आहे थोडीशी, कारण दुपारी जेवलेलो. आता ऑलमोस्ट 7 वाजत आले आहेत. तर काहीतरी छानपैकी मॅगी वगैरे करू. माहीत नाही, ॲक्च्युली आमचा प्लॅन होता की थोडं स्नॅक्स टाईममध्ये आम्ही मॅगी वगैरे खाऊ 5-5:30ला. आणि मग त्यानंतर डिनरमध्ये काहीतरी असं आम्ही छान सँडविचसारखं बनवणार होतो. पण सिन्स आत्ताच 7 वगैरे वाजले आहेत, तर माहीत नाही हाच डिनर असणार आहे का आमचा. पण जे काही असेल ते आम्ही तुमच्यावर शेअर करू. आणि आधी आपण मस्त या गॅसचं उद्घाटन करूया आणि काहीतरी छान मस्त बनवूया. तर आत्ता आपण मॅगी करतोय, कारण खूप भूक लागली आहे आणि पावसाची सुरुवात झालेली आहे थोडी थोडी. हे भांडं आता आपण ह्याच्यावर ठेवणार आहोत आणि असं याला लॉक करून टाकायचं. आणि तुम्ही कधीही कॅम्पिंगला जाताय तर तिकडे ट्रॅश कॅन असेल नसेल, तुम्ही तुमचा कचरा वेगळा सेपरेट ठेवावा. त्यासाठी एक बॅग करा. आणि मग तुम्ही कुठल्याही कॅम्पिंग साईटवर जाता त्यांना विचारा की हे कुठे थ्रो करायचं. प्लीज इकडे तिकडे कचरा टाकू नका, कारण आपण कॅम्पिंग करायला असं छान नेचर बघायला येतो आणि मग आपणच जर कचरा केला तर मग त्याची सगळी मजा निघून जाते. त्यामुळे कुठेही जगात कुठेही कॅम्पिंग केलं तरी मेक शुअर की तुम्ही तुमचे पूर्ण कचरा बाहेर काढा, कचरा व्यवस्थित हे करताय. सो आम्ही पण इथे बॅग आणलेली आहे जी ॲक्च्युली गाडीत आहे, पण सध्या त्याची काही गरज नाही. त्यामुळे आम्ही सध्या ही छोटी ठेवलेली आहे बॅग, आता त्याच्यात टाकतोय. लुई आलाय. लुई भेटायला येतो तो असं मध्ये मध्ये. आणि मोमोला ॲक्च्युली ना आम्ही आत टाकले टेंटच्या, आणि तिथे ऑफकोर्स व्हेंटिलेशन आहे, कारण ती नाहीतर नुसती फिरत बसते. तिला तिच्या एनर्जी, ती इतकी दमलेली आहे, त्यात काही ताकद नाही आहे, पण तरी नुसती फिरत बसते. आणि मग दुसऱ्या दिवशी 2 दिवस झोपा काढते. किती क्यूट आहे. क्या मस्त बसलाय ना, क्यूट एकदम, खूप गुड बॉय आहे. मग त्यांचे ओनर नसतील ना इकडे, तो येत नाही इकडे बघ जास्ती करून. म्हणजे त्याला ट्रेन केलंय तसं. फक्त बघतोय की मेहमान नवाजी असते ना ती करून चाललाय तो. खूप गोड आहे तो. इथून माहित नाही दिसतोय का. आमची मॅगी झाली आहे, पण पावसाचे चिन्ह दिसत आहेत, त्याच्यामुळे आम्ही मॅगी सध्या बाजूला ठेवली आहे. आधी मोमोचं मी पटकन जेवण करून घेते, इन केस पाऊस आला तर मग प्रॉब्लेम नको म्हणून. तर तिला खरं तर मी चिकन देणार होते आज, पण सकाळपासून थोडंसं तिचं
पोट नॉट सो ग्रेट, त्याच्यामुळे मी इथे आता तिला भात आणि हे व्हेजिटेबल्स आणलेत ते देते. मोमो वाट बघते. मोमो मम्मम करायचे तुला. भूक लागली. मस्त असा पाठी सनसेट झाला आहे बघा. आत्ता वाजले आहेत रात्रीचे 9 आणि आमचा डिनर अजून पण झालेला नाही आहे. आम्ही आत्ताच मॅगी खाल्ली थोड्या वेळापूर्वी, त्याच्यामुळे अजून डिनरला वेळ आहे. मग थोड्या वेळाने बनवूच, जास्त काही नाही, सँडविचेस बनवणार आहोत. आणि मोमोचं तर झालेलं आहे खाऊन मस्तपैकी. तिची एक झोप पण झाली, पॉवर नॅप. आणि इथे ॲक्च्युली त्यांनी छान अशी भांडी घासायची वगैरे खाली सोय केलेली आहे. जिथे वॉशरूम आहे तिथे त्यांनी भांडी घासण्यासाठी सिंक वगैरे पण प्रोव्हाइड केला आहे. सो तुम्ही तुमची भांडी तिकडे जाऊन घासून येऊ शकता. इट्स जस्ट दॅट थोडंसं चालावं लागतं, एक 5 मिनटं वगैरे असं. त्यामुळे ते सगळं घेऊन तिथे जावं लागतं. तो एकच एक हे आहे. आय थिंक कॅम्पिंग साईटमध्ये सगळ्या असंच असेल. इतकं छान आणि मस्त वाटतं ना आम्हाला आज. खूप सुंदर, खूप सुंदर. आय थिंक पुष्करचा वन ऑफ दी बेस्ट बड्डे झालेला आहे असं मला वाटतं. आणि आता रात्री माहीत नाही, कारण हे जंगलच आहे आणि आम्हीच आहोत इथे फक्त, त्याच्यामुळे पण भीती तर अशी काही वाटत नाही आहे. आमचा दोघांचा पहिला असा जंगलातला एक्सपिरियन्स आहे. आणि इथे खाली ते जे ओनर आहेत ते राहतात, त्याच्यामुळे असं तर काही भीती नाही वाटत आहे. बघूया रात्री काय वाटतं आहे ते. पाऊस तर काय आलेला नाही. आय जस्ट होप की रात्री तरी छान पाऊस पडू दे, म्हणजे मस्त झोप लागेल त्या आवाजामध्ये आणि थंड पण वाटेल. आता थोडं हलकं हलकं थंड वाटायला लागलेलं आहे. जे दुपारी एवढं गरम होत होतं आता छान वाटतं आहे खूप. आम्ही मस्त आता कोझी झालेलो आहोत. आम्ही टेंटमध्ये आहोत आत्ता आणि रात्रीचे 11 वाजलेले आहेत. जसं की मी म्हणाले की आम्ही डिनर काहीच नाही केला, फक्त ते एक फ्रोझन काहीतरी बाईट्स होत्या, नगेटसारखं होतं, तर तेवढंच फक्त फ्राय केलं, शालो फ्राय, आणि तेच खाल्लं. कारण मॅगी खाल्ली त्यानंतर भूकच नव्हती. हो एक्झॅक्टली. आणि आता मस्त काळोख झालेला आहे. चंद्र नाही दिसत आहे, चांदण्या दिसत आहेत. तर आम्ही त्याचं शूट ठेवलेलं आहे करायला दुसऱ्या कॅमेरावरती. तर बघूया ते कसं कॅप्चर होतं आहे. मस्त कॅप्चर झालं तर त्याची क्लिप मी इथे नक्कीच टाकेन. आणि आता आम्ही झोपणार आहोत. उद्या सकाळी पुन्हा भेटूया आपण. तोपर्यंत बाय बाय. बाय बाय. गुड नाईट. गुड नाईट. आता 8 वाजले. 5 वाजता उठलेलो कारण 5:30ला सनराईज होणार होता, पण तेव्हा थोडं क्लाउडी होतं. तरी आम्ही एक फुटेज घेतलेलं आहे. मस्त आता फ्रेश होतो आणि मग तुम्हाला थोड्या वेळात भेटतो.
Louis, 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 Louis. Good boy. Good boy. Bye bye. Louis. Good boy. मी आता रेडी झालो आहे. यांची वॉशरूम फॅसिलिटी वगैरे एकदम सुपर्ब आहे. आणि लुईला तुम्ही बघितलंच, तो असतो तिथे राखणदार त्यांचा, खूप गोड आहे. तर वृषाली जाईल आणि ती चेंज करेल आणि फ्रेश होईल आणि मग आपण कॉफी बनवू आणि निघू पुढच्या प्रवासाला. ही आलेली आहे दोरी तोडून घरातली, ती बघा भुंकते, गाडीत ठेवलंय तिला. आणि तो लुई, 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 लुईला यायचं नसतं. ही बघा, ही आली आहे मोमोला चिथवायला. अगं तू काय करून आली आहेस? काय ग? फायनली पुन्हा एकदा आमचं पॅकिंग झालेलं आहे. मस्त असं सेट केलंय पुष्करने डिकी. ऑल गुड टू गो. ऑल गुड टू गो. येस. गरमी खूप वाढायला लागली, खूप गरम होत आहे आणि आम्ही आता ह्या व्ह्यूला बाय बाय करणार आहोत. जरी आम्ही ह्या व्ह्यूला आत्ता बाय बाय करत असलो तरी आम्ही घरी नाही जाणार आहोत. आम्ही जाणार आहोत अजून एका वेगळ्या ठिकाणी, जिथे आम्ही ओव्हरनाईट स्टे पण करणार आहोत. खूप सुंदर असं ते टाऊन आहे स्वित्झर्लंडमधलं. आता आम्ही निघणार आहोत, 10-10:30 झालेले आहेत. सो आम्ही कुठे जाणार आहोत हे आम्ही नेक्स्ट ब्लॉगमध्ये सांगणार आहोत. त्यासाठी नेक्स्ट ब्लॉग पण पूर्ण बघा. आणि तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला ते आम्हाला नक्की कमेंट करून सांगा. पुष्करचा बर्थडे आम्ही सेलिब्रेट केला, तो कसा वाटला ते पण नक्की कमेंट करून सांगा. सो कॅम्पिंगचा जो ब्लॉग आहे तो आम्ही इथेच थांबवत आहोत. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तुमच्यातली बरीच लोक आमचे व्हिडिओज बघतात, ते लाईक करतात, त्यावर छान कमेंट करतात, पण प्लीज सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. त्यांनी आपली फॅमिली मोठी होईल. भेटूयात लवकरच एका नवीन ब्लॉग मध्ये. तोपर्यंत बाय बाय. बाय बाय.